तहसील कार्यालय धरणगाव येथे महाराजस्व अभियान अंतर्गत माननीय उपविभागीय अधिकारी एरंडो व तहसीलदार धरणगाव यांच्या नाविन्यपूर्व उपक्रमाअंतर्गत आज तहसील कार्यालय धरणगाव येथे तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व स्पर्धा परीक्षेची जी तयारी करणारे सर्व उमेदवार आहेत त्या सर्वांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी माननीय पालकमंत्री महोदय, माननीय जिल्हाधिकारी महोदय, SDM सर, तहसीलदार सर, PI आपल्या तालुक्याचे जे आहेत ते आणि मुख्याधिकारी आणि नायब तहसीलदार यांचं मार्गदर्शन सर्व उमेदवारांना लाभणार आहे। याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी प्रशासनातर्फे मी विनंती करतो। बद्दल सांगेल की जनरली आहे ना OPD करणाऱ्या डॉक्टरांचं उदाहरण दिलं गेलं तर आपल्याकडे अशी एक मानसिकता असते की मला त्याच डॉक्टरचा गुण लागतो। सायकोलॉजी तयार होते बघा। तर लक्षात घ्या, जसं सरांनी पोलीसचे त्या सायरनचं उदाहरण दिलं तसंच 3 इडियट मध्ये सांगितलेलं आहे काय, दिल बेवकूफ है, उसको सिर्फ समझाया है कि बाबा ऑल इज वेल। जर पोलीस प्रशासनाचा धाक नसेल तर गुन्हेगार हा सराईतपणे त्या ठिकाणी गुन्हे करू शकतो, म्हणून धाक असलाच पाहिजे। लोकांना देवाचा धाक आहे म्हणून लोक मंदिरात जातात, तसं पोलिसांचा धाक आहे म्हणून लोक पोलीस स्टेशनला घाबरतात। आणि म्हणून कायद्याच्या रक्षकांचा आदर सन्मान करणं, आणि मी पुन्हा एकदा विनंती करेल साहेबांसाठी जोरदार टाळ्या। यानंतर आपल्या या शेवटच्या समारोपाच्या सत्राकडे आपण वळतोय। आपले धरणगाव तहसीलचे नायब तहसीलदार सन्माननीय प्रथमेश मोहोळ साहेबांचं पूर्ण नाव प्रथमेश गजाननराव मोहोळ। आपल्या या धरणगाव शहरामध्ये 1 जून 2017 पासून साहेबांनी कार्यभार स्वीकारलेला आहे। त्या अगोदर म्हणजे सुरुवात 2 जून 2014 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्यालयात साहेबांनी नोकरी केलेली आहे 1 वर्ष। 2 जून 2014 ते 1 मे 2015 1 वर्ष साहेबांनी मुख्यालयात नोकरी केलेली आहे। म्हणजे तिथली ऍक्च्युअल पद्धती साहेबांना पूर्णपणे अगदी सविस्तर माहिती आहे। परीक्षा कशा होतात, परीक्षेमध्ये घोळ होतो का, प्रश्नपत्रिका लीक होतात का, असे बरेचसे शंका कुशंकांचं साहेब निरसन करतीलच। त्या ठिकाणी सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून साहेबांनी काम बघितलेलं आहे। 2 मे 2015 ला साहेब नायब तहसीलदार म्हणून 2015-16 ला भंडारा आणि 2016-17 ला चंद्रपूर। साहेबांनी मला सांगितलं की मी गडचिरोली मागितलं होतं पण मला दिलं नाही। म्हणजे अशा ठिकाणी जाऊन काम करण्याची मानसिकता असलेले लोक हे त्या ठिकाणी आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या गावात आल्यानंतर 2018 ते 19 दररोज सकाळी 8 ते 10 मध्ये साहेब स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विक्रम ग्रंथालयात मोफत मार्गदर्शन करायचे। 1 वर्ष साहेबांनी केलेलं आहे। तुमच्यातले बरेच जण साहेबांच्या लेक्चरला त्या ठिकाणी गेलेलेही असतील। आणि साहेबांची खरी ओळख जी धरणगावलाच नव्हे तर या जिल्ह्याला आणि या राज्याला झाली, सगळ्यात कठीण काळ ज्यावेळेस माणूस माणसाला घाबरत होता त्यावेळेस म्हणजे कोरोना। हीच आमची प्रार्थना न हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा संवागणे। आणि साहेबांनी हे केलं, त्या कोविड झालेल्या व्यक्तीला डायरेक्ट अप्रोच होण्याचं काम साहेबांनी केलं। आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं कोरोना योद्धा म्हणून जे काम केलेलं आहे ते साहेबांनी केलेलं आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। आणि असं एक कर्तव्य तत्पर कार्यदक्ष व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे। आणि मी आता जास्त वेळ तुमच्यातले आणि साहेबांचा अंतर न वाढवता मी आदरणीय मोहोळ साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या सत्राला सुरुवात करावी। आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करू। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित माननीय PI साहेब, सकाळी 9 वाजतापासून आपण तुमच्यासाठी स्वतःसाठी जे काही क्वालिटी इम्प्रूव्हमेंट म्हणून आपण जे ऐकतोय, फारसे दमलेले दिसत आहे तुमचे चेहरे सर्वांचे, म्हणून पुन्हा एकदा चहा बोलावला। बऱ्याच लोकांना चहाची आवड असते। मी निजामातून चहा द्या त्यांना पुन्हा, परंतु तुम्हाला मनसोक्त मी अजून एक सांगावं वाटते। मला एक दीक्षित मॅडम होते, त्या लेक्चर सुरू व्हायच्या पूर्वी एक वाक्य वापरायच्या, ते मी पुन्हा वापरतो तुम्हाला
की ज्यांना मनापासून ऐकायचं असेल त्यांनी बसा, ज्यांना यापेक्षा काही अर्जंट काम असेल त्यांनी थोडं बाहेरून फेरफटका मारून आलात चालेल, एखाद्याला अर्जंट फोन असेल तो तुम्ही अटेंड केलात चालेल. परंतु ज्यांना मनापासून ऐकायचं आहे, ज्यांना आपल्यामध्ये काहीतरी सुधारणा करायची आहे, त्यांनी इथे बसा. असं त्या अपर्णा दीक्षित म्हणून सीसॅट शिकवायच्या, म्हणजे पुण्याला असताना मी क्लास सुद्धा केला 1 वर्ष. तर त्या क्लासमध्ये आल्यानंतर सीसॅटच्या क्लासला ते मॅडम हे वाक्य वापरायचे, तेच मी तुम्हाला पुन्हा सांगितलं. तर ज्यांना मनापासून इंटरेस्ट असेल, सकाळी 9 पासून बरेच लोक आलेले आहे, काही जण 10 वाजता आले, काही जण 11 वाजता आले. परंतु मला तुम्हाला मनापासून काहीतरी येणाऱ्या 40 मिनिट सांगायचं आहे की जे आता जी मेन्स झाली, राज्यसेवा मेन्स झाली, ती सुद्धा मी दिलेली आहे. म्हणजे मी त्या एक्झाम सिच्युएशनमध्ये, त्या एक्झाम प्रोसेसमध्ये अजून सुद्धा आहे, अजून किमान 3 वर्ष आहे. माझं एम आहे की मला क्लास 1 पोस्ट पाहिजे, म्हणून मी त्या प्रयत्नात आहे. परंतु म्हणजे मान्य तहसीलदार साहेब व सक्सेस अकॅडमीने जो प्रोग्राम घेतला, मी असं म्हणेल कदाचित राज्यातला पहिला इनिशिएटिव्ह असेल. म्हणजे माझा तालुका आहे किंवा माझे ते बॉस आहेत म्हणून नाही, परंतु मी जेव्हा तयारी करायचो 2009ला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, त्यावेळेस मी ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावतीला एक आहे, तिथे मी जायचो. किमान एक 5 किलोमीटर दूर होतं तरी तिथे जायचो. फक्त कशासाठी, तर तिथे दर रविवारी वेगवेगळे गेस्ट यायचे, स्पर्धा परीक्षेचेच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी. असं म्हटलं जाते की तुम्ही 1 पुस्तक वाचा, 2 पुस्तक वाचा, त्या पुस्तकातून तुम्हाला ज्ञान नक्कीच मिळेल. परंतु एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर अर्धा तास ऐकलं तर त्याच्या संपूर्ण आयुष्याचा सार महत्वाचं तुम्हाला सांगत असतो. आता मी तुमच्याशी जेव्हा येणारे 30-40 मिनिट बोलेल, किंवा आतापर्यंत माननीय SDM साहेब बोलले, तहसीलदार साहेब बोलले, मान्य PI साहेब बोलले, हे जे बोलले हे तुम्हाला त्यांच्या संपूर्ण आयुष्यातून जे ते शिकले, ज्या ठिकाणी ते चुकले, त्या गोष्टी तुम्हाला समजून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी जेव्हा तयारी करायचो त्यावेळेस, म्हणजे माझं सिलेक्शन झाल्यावरचा मी अनुभव तुम्हाला सांगतो, किती बदल आहे वेगवेगळ्या ठिकाणी. मी माझ्या तहसीलमध्ये गेलो होतो, चांदूर बाजार नावाचा तालुका आहे माझा अमरावती जिल्ह्यामध्ये. माझं सिलेक्शन झालंय आणि मला एक सही पाहिजे होती, कॅरेक्टर सर्टिफिकेटवरती असते त्याची. तर त्यांनी मला ते अव्वल कारकूनकडे पाठवलं. अव्वल कारकूनने मला अर्धा 1 तास बसून ठेवलं. माझं फक्त त्यांना एवढंच म्हणणं होतं की मला लवकर द्या, जेणेकरून मला जायचं आहे, माझं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आहे. म्हणजे मुंबईला 1 वर्ष नोकरी केली मी, त्याच्यानंतर माझा नायब तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालं. तर अशा पद्धतीचा जो कार्यक्रम आहे, याचा जास्तीत जास्त ठिकाणी त्याचा वापर जास्तीत जास्त पद्धतीनं कसा करून घेता येईल, तो तुम्ही सकाळी 9 ते आतापर्यंत येईल. आता मी ऍक्च्युअल बोलण्याला माझ्या सुरुवात करतो. सुरुवातीला मी एक 5-10 मिनिटांमध्ये माझा प्रवास सांगतो फास्टमध्ये, की मी कसा कसा प्रवास करत गेलो, कशा कशा पद्धतीनं मी इथपर्यंत पोहोचलो. त्यानंतर मग ऍक्च्युअल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं कामकाज कसं चालतं, मुलाखतीची तयारी कशी केली पाहिजे, म्हणजे ऍक्च्युअल मी टू द पॉइंट तुमच्याशी बोलेन. मी तुमचा माइंडसेट तयार करणार नाही, कारण की माइंडसेट तयार करण्याचे 3 सेशन आतापर्यंत झालेले. त्यामध्ये फक्त तिन्ही माझ्या सिनियर्सनी तुम्हाला फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की तुमचा माइंडसेट कसा या पद्धतीने इथे यायला पाहिजे. आता मी तुम्हाला टू द पॉइंट घेऊन चाललेलो, म्हणजे ऍक्च्युअल परीक्षेची तयारी कशी करायची, कशा पद्धतीने एखादं पुस्तक घेतलं ते कशा पद्धतीनं वाचायचं, त्याची नोट्स कशी काढायची, हे मी तुम्हाला ऍक्च्युअल आता येणाऱ्या 30-40 मिनिटांमध्ये सांगेन. आता सर्वप्रथम आपण कोणत्या वयात तयारी केली पाहिजे किंवा कोणत्या वयात पोस्ट भेटली पाहिजे, हे प्रत्येकाचं आपापल्या सिच्युएशननुसार असतं. जसं आपलं इकॉनॉमिक बॅकग्राऊंड, आपलं फॅमिली बॅकग्राऊंड, या सर्व गोष्टीवरून आपलं करिअर ठरत असतं. त्याच्यात हे कोणी किती म्हणू की आपलं नशीब असं किंवा तुम्ही किती हुशार आहात, याच्यापेक्षा महत्वाचं असं आहे आपलं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, आपण कशा पद्धतीनं विचार करतो, आपण कशा संस्कारामध्ये घडलेलो आहे, याच्यावर सर्व काही डिपेंड करतं. मग आता एखाद्याने 10वी झाल्यावर ठरवलं असेल, एखाद्याने 12वी झाल्यावर ठरवलं असेल, एखाद्याने ग्रॅज्युएशन दरम्यान ठरवलं असेल, एखाद्याने पोस्ट ग्रॅज्युएशन दरम्यान ठरवलं असेल, कुणी ग्रॅज्युएशनच्या सुरुवातीला ठरवलं असेल, कुणी शेवटी ठरवलं असेल. परंतु तुम्हाला कोणत्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करता, कोणत्या पद्धतीनं तुमचा माइंडसेट आहे, त्याच्यावर तुमचा सक्सेस रेट डिपेंड आहे. कारण की आता दरवर्षी 7 ते 8 लोक ग्रॅज्युएशन पास करतात, 7 ते 8 लोक त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरतात, 7 ते 8 लाख लोक त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरतात. आणि पास होणाऱ्यांचं प्रमाण किती आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षेमधून किंवा बँकिंग आहे,
स्टाफ सिलेक्शन आहे, इतर ज्या सर्व एक्झाम आहेत, जिल्हा निवड मंडळाकडनं होणाऱ्या ज्या एक्झाम आहेत त्या, या सर्व एक्झाम थ्रू पास होणाऱ्यांची संख्या किती आहे? पूर्ण राज्यभरात जर सक्सेस रेट पाहिला आपण तर 5,000 लोकांचा आहे. आणि दरवर्षी 7 ते 8 लाख लोक त्या कॉम्पिटिशन मध्ये येत जातात. दरवर्षी 7 ते 8 लाख लोक येतात 2018ला, 19ला, 20ला, 21ला. मग त्याच्यामध्ये तुम्ही कसं पास होणार? पहिल्यांदा हा विचार आपण केला पाहिजे. आणि कसं असतं, जे आपल्याला मोजता येतं तेच आपण साध्य करू शकतो. उगाच काही कुणी असं एकदम आलं आणि 10-15 दिवस 4 महिने अभ्यास केला की एकदम कुणी काही कोणत्या पदावर जात नसतं. त्याच्यामध्ये त्याची मेहनत असते. म्हणून तुम्ही पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की नेमकी परीक्षा पद्धती कशी आहे, किती पोस्ट निघतात, त्याची ऍडव्हर्टाइजमेंट कशी असते, पेपर सेटरची मानसिकता काय आहे, म्हणजे एखादा पेपर जेव्हा सेट होतो तर त्याची मानसिकता काय आहे हे तुम्हाला केव्हा कळेल? ज्यावेळेस तुम्ही आयोगाच्या मागच्या प्रश्नपत्रिका पाहाल. मग केव्हाच्या? तर आता 2009 ते 2014चा जो पॅटर्न आहे तो वेगळा होता. 2014 पासूनचा जो पुढचा पॅटर्न आहे तो वेगळा आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला कसं फक्त 1 लाईन क्वेश्चन होते. आता त्याच्यामध्ये 4 ते 5 लाईनचे क्वेश्चन एकाच क्वेश्चन मध्ये मर्ज केले आणि वेळ तेवढाच ठेवलाय. PSI असिस्टंटला फक्त आपण 1 तास ठेवलेला आणि बाकीच्या ज्या राज्यसेवा वगैरे आहे त्याला 2 तास ठेवले. सीसॅटच्या समजा एखादा STIचा क्वेश्चन पेपर घेतला, 100 क्वेश्चन, 100 मार्क, 1 तास. सीसॅटचा क्वेश्चन पेपर 80 प्रश्न आहे, 20 प्रश्न कमी केले आणि 1 तास वाढवला. म्हणजे 80 प्रश्नाला 2 तास दिले. त्याला कारणच मुळात तुम्ही कारण समजून घ्या. एका क्वेश्चनला 2.5 मार्क देण्याचं कारण, 1 तास वाढवण्यामागचं कारण एकच आहे की त्याची काठिण्य पातळी तेवढी, तो प्रश्न तेवढा कठीण आहे. त्या प्रश्नामध्ये 2.5 मार्काचं त्याचं वेटेज आहे आणि या प्रश्नाला इकडे 1 मार्कचं वेटेज. म्हणजे इकडे तुम्हाला भराभर प्रश्न सोडवायचे, म्हणजे फास्ट प्रश्न सोडवायचे. एका तासामध्ये तुम्हाला प्रश्नांची संख्या वाढवायची आणि तिकडे 80 प्रश्नाला तुम्हाला 2 तास दिलेले आहे, म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला क्वालिटी टाइम द्यायचा आहे. मग हे तुम्हाला पहिले समजून घ्यावं लागेल. घोर मेहनत करून फायदा नाही, घोर मेहनत करून फायदा नाही. सर्वात फायदा तुम्हाला देणारी गोष्ट कोणती आहे? शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे जे बाजारात विकल्याचं, म्हणजे त्याला मॅक्सिमम नफा मिळेल. तसंच आपला आपण अशा पद्धतीने विचार केला पाहिजे की नेमकं आपल्याला पोस्ट कशी मिळेल. आपल्याला इथं PhD करायची नाही, इथं आपल्याला PhD करायचं नाही, इथं आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करत बसायचं नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा आहे. त्याची एक बुकलिस्ट आहे. आम्ही स्टँडर्ड बुकलिस्ट तहसीलदार साहेबांनी आणि आम्ही बसून तयार केली. ती तुम्हाला आम्ही पुरविली आहे, सर्वांना मिळालेली आहे. ती स्टँडर्ड बुकलिस्ट म्हणजे संदर्भ ग्रंथाची लिस्ट आहे. त्या संदर्भ ग्रंथच का? एखादं घर बांधायचं असेल तर त्याचा पाया मजबूत लागतो. पाया मजबूत असेल, त्याच्यातलं कन्स्ट्रक्शन मटेरियल मजबूत पाहिजे, तेव्हा ते घर सालोसाल टिकतं, वर्षानुवर्ष टिकतं. म्हणून संदर्भ ग्रंथाचं महत्व ते आहे. बाजारात गेले, कोणतेही पुस्तक उचललं, वाचत बसलं, याला अर्थ नाही. उदाहरणार्थ तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात केली, राज्यशास्त्र विषयापासून सुरुवात करावी असा माझा सल्ला असतो नेहमी. का? कारण की राज्यशास्त्र हा आपल्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेचा बेस आहे आणि त्यातून माणसाचा इंटरेस्ट वाढत जातो अभ्यासाचा. मग राज्यशास्त्रासाठी एकदम स्टँडर्ड बुक सध्या कोणतं आहे? यम लक्ष्मीकांत. एक मोठं 700-800 मोठं पुस्तक आहे. ते मोठं पुस्तक जेव्हा तुम्ही वाचायला घ्याल आणि ज्याला ते संपूर्ण पुस्तक समजलं, उमजलं, ज्यांनी त्याच्या नोट्स काढल्या, सर्व व्यवस्थित सोडून पाहिलं, राज्यशास्त्राचं ते पुस्तक वाचायला नोट्स काढून किमान 1.5 महिना लागायला पाहिजे. म्हणजे जवळपास 45 दिवसामध्ये ते पुस्तक व्हायला पाहिजे राज्यशास्त्राचं. त्यामध्ये आपण तेच दिलेलं आहे. दुसरं पुस्तक कोणतंच वाचायची गरज नाही. म्हणजे राज्यशास्त्र विषय ज्यांनी समजून घेतला त्याचं जवळपास 35% MPSCचं कामकाज पूर्ण होतं. 35%. का? कारण की त्याच्यावरच डिपेंड आहे अर्थशास्त्र. एक एक विषय त्याच्याशी इंटरलिंक आहे. आता त्याच्यामध्ये जर आपण राज्यशास्त्रामध्ये जर अजून खोलामध्ये गेलो तर प्रत्येक सब्जेक्टवर त्याच्यामध्ये वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. सरनामा, त्यानंतर संसद, मूलभूत हक्क, त्यानंतर DPSP, त्यानंतर हे वेगवेगळे त्याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट आहे. मग तुम्हाला ते डिटेलमध्ये सब्जेक्ट वाचावे लागतील. त्या एका राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये 700-800च्या पुस्तकामध्ये जेवढे कन्सेप्ट आहे ते पूर्ण तुम्हाला लिहून काढावे लागतील. आता तुम्हाला बोलताना जरी मी बोलत असलेलं कठीण वाटत असेल किंवा ऐकायला ही माहिती कधी ऐकलेली नाही किंवा असं जरी वाटत असेल तरी एक गोष्ट मित्रांनो कायम लक्षात घ्या, जी गोष्ट आता तुम्हाला मिळणार आहे ती म्हणजे नोकरी, ती तुम्हाला आतापर्यंत मिळालेली नाही. जी गोष्ट आपल्याला आतापर्यंत मिळालेली नाही ती आपल्याला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल जे तुम्ही आतापर्यंत केलेलं नाही. मी
2009ला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तोपर्यंत मला स्पर्धा परीक्षेचं काहीच माहीत नव्हतं. माझं काही 10वी-12वीला वडील शेतकरी आहेत, आई हाऊसवाईफ आहेत, 14 एकर घरी शेती आहे, त्याच्यामुळे घरात कोणी काही तशी पार्श्वभूमी नव्हती, त्याच्यामुळे मला काही त्याचं काही माहीत नव्हतं. 10वी-12वी पर्यंत मी फक्त आणि फक्त 10वी मध्ये 81.07% होते, फक्त अभ्यासावर फोकस होता. त्याच्यामुळे माझं 10th पर्यंतचं सायन्स वगैरे चांगलं होतं, सायन्स मॅथमॅटिक्स ते चांगलं होतं. त्यानंतर 11वी-12वीला इलेक्ट्रॉनिक्स होतं माझं, त्याच्यासोबत मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ते सब्जेक्ट माझे चांगले होते. त्याचा फायदा मला नंतर निश्चितच झाला. परंतु 12वी पर्यंत मी काही त्यातलं वाचलेलं नव्हतं, पाहिलेलं नव्हतं, काहीच नाही. फक्त एक वृत्तपत्र वाचण्याची जी सवय होती ती मला आधीपासून होती. त्यानंतर मग ते आटोपल्यानंतर ग्रॅज्युएशनला इंजिनिअरिंगला गव्हर्नमेंटला माझा नंबर लागला, अमरावती गव्हर्नमेंटला. तिथे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं 2009ला. 4 वर्ष इंजिनिअरिंग पूर्ण केलं. पण मी 2010च्या दरम्यान मला MPSC काय असते किंवा कशा पद्धतीचे पेपर्स असतात ते समजायला सुरुवात झाली. 2010-11 मध्ये मी सर्वात सुरुवातीला क्वेश्चन पेपर जे असतात ते क्वेश्चन पेपर झेरॉक्स केले ऑनलाईन वेबसाईटवरनं. त्या वेबसाईटवरनं झेरॉक्स करून ती पूर्ण रीड केले आणि आपण तयारी करू शकतो का, जी एखादी गोष्ट कशी असते जी आपल्याला जमू शकते तीच आपण केली पाहिजे. उगाच मला बरेच लोक अशी सल्ला द्यायची, आताही देतात की बाबा UPSC करायचं वगैरे, पण माझी हिंमत होत नाही किंवा झाली नाही. त्याच्यामुळे मी कधी UPSCचं दिलं सुद्धा नाही. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटते की जे आपल्याकडनं मोजता येते तेच आपल्याला साध्य करता येते. मग ते क्वेश्चन पेपर घेतले, क्वेश्चन पेपर रीड करणं चालू केलं. त्या अनुषंगानं बुकलिस्ट घेतली स्टँडर्ड व्यक्तीकडनं जे MPSCची तयारी करायची, त्यांच्याकडनं बुकलिस्ट घेतली, एक एक बुक वाचणं चालू केला. सुरुवातीला काहीच समजत नव्हतं, एखादा वर्ष 2 वर्ष तसेच गेले. 2012च्या दरम्यान संपूर्ण MPSC समजायला लागलं की नेमकं पुस्तकं कोणती असतात, प्रश्न कसे येतात, कशातून येतात. मी तुम्हाला ते सुद्धा सांगतो की कशा पद्धतीनं क्वेश्चन पेपर सेट होतो, कशा पद्धतीनं ते सिलेक्शन होते, ते सुद्धा तुम्हाला नंतरच्या याच्यामध्ये सांगतो. मग त्या पद्धतीनं तयारी करायला सुरुवात केली. 2012-13ला ऍक्च्युअल परीक्षेचे जे पोरं तयारी करतात त्या लायब्ररी जॉईन केली. त्या लायब्ररीमध्ये जायचो, त्या लायब्ररीमध्ये अमरावतीला अभ्यास करायचो. थोडा आपला स्टॅमिना सुद्धा वाढवावा लागतो आपल्याला. म्हणजे आपण फक्त असं म्हणू शकत नाही मी खूप हुशार आहे, मी खूप क्वांटिटीने अभ्यास करतो किंवा ते जमत नाही. तुम्हाला दोन्ही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, क्वालिटी सुद्धा आणि क्वांटिटी सुद्धा. कोणी असं म्हणते की किती वर्ष किती तास अभ्यास करावा किंवा हे, माझं असं मत आहे की सकाळी 6 वाजतापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत 24 तास तुम्ही फक्त आणि फक्त एकच गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे MPSC. तर तो तुम्हाला यश मिळेल. मी हे 100% गॅरंटीनी तुम्हाला सांगू शकतो, अधिकारवाणीनी सुद्धा सांगू शकतो आणि मी MPSCचा उमेदवार सुद्धा आहे. त्या दृष्टीने दोन्ही दृष्टीने मी तुम्हाला सांगू शकतो की जर तुम्ही 100% डेडिकेटेड आहे, जर तुम्ही सकाळ दुपार बसता उठता MPSC जगत असाल तरच तुम्ही MPSC पास होता आणि 100% होता. मी हे तुम्हाला गॅरंटीने पुन्हा एकदा सांगतो की 100% MPSC क्वालिफाय करता येते, पोस्ट मिळवता येते. आजही 100% ट्रान्सपरन्सी आहे. आता मी आयोगावर येतो. आयोगात मी 1 वर्ष नोकरी केली, 1 वर्ष आणि 11 महिने नोकरी केलेली आहे. तर 11 महिन्यामध्ये मला आयोग कसा दिसला, मी कशा पद्धतीने आयोगाकडे पाहिलं, माझा त्याच्याकडे पाहण्याचा व्ह्यू कसा होता पूर्वी आणि नंतर कसा झाला ते मी तुम्हाला सांगतो. आपलं मुंबईवरनं ज्या सर्व परीक्षा आपल्या होतात, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, तर MPSC हा एकच कमिशन असा आहे संपूर्ण आपल्या राज्यामध्ये, संपूर्ण राज्यामधल्या क्लास 1 क्लास 2 ह्या सर्व जागा तिथून भरल्या जातात. त्याचं स्ट्रक्चर असं आहे की MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन त्याच्या दरम्यान वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. आपण ज्या सर्व परीक्षा देतो त्या आहे स्पर्धात्मक परीक्षा. काही अजून वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. विभागीय परीक्षा असतात, विभागीय मर्यादित परीक्षा असतात. त्याच्यासोबतच एक सरळ सेवा भरती असते. सरळ सेवा भरती म्हणजे कशी, ज्याला अनुभव गरजेचा असतो 3 ते 4-5 वर्ष, त्या डिपार्टमेंटल एक्झाम त्या वेगळ्या. मग आपण आता स्पर्धा परीक्षेच्या एक्झाममध्ये ज्या देतो त्याच्यामध्ये राज्यसेवेची मेन परीक्षा होते. राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये गॅजेटेड ऑफिसर भरले जातात. गॅजेटेड मीन्स एका सरळ लाईन मध्ये जे तुम्ही ज्याची झेरॉक्सवर सही चालते. आता तर सेल्फ अटेस्टेशन चालतं, पण पूर्वी जे झेरॉक्सवर ज्याची सही चालते, शिक्का चालतो, तो झाला गॅजेटेड ऑफिसर. त्याला मराठीमध्ये राजपत्रित अधिकारी म्हणतो आपण. तर राज्यसेवेमधून भरली जाणारी प्रत्येक पोस्ट ही राजपत्रित असते. ती गट अ असो की गट ब असो. गट अ मध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, BDO हे गट अ मध्ये येतात. गट ब मध्ये नायब तहसीलदार, असिस्टंट BDO,
मुख्याधिकारी, त्याच्यानंतर ARTO, असिस्टंट RTO या पद्धतीचे असतात. हे झालं क्लास 1 क्लास 2. आयोगाचं जे मेन ऑफिस आहे पूर्वी ते बँक ऑफ इंडियाला होतं. म्हणजे फोर्टचा जो एरिया आहे मुंबईचा CST पासून एक 3 किलोमीटर, तिथे पहिल्यांदा बँक ऑफ इंडियाच्या वर MPSCचं हेडक्वार्टर होतं. आता ते ऑफिस मंत्रालयाजवळ कुपरेजला शिफ्ट झालेलं आहे. तर आपल्याला इंटरव्ह्यू देण्याचं काम आपण समजा मुंबई सेंटर घेतलं तर आपल्याला तिथं पडू शकतं, किंवा नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी त्याचे अजून सेंटर्स असतात. आता दुसरा मुद्दा, आयोगामध्ये वेगवेगळे कक्ष आहेत. कक्ष 1 ते कक्ष 25. त्या कक्षामध्ये काय काय काम चालते, जसं कक्ष 1 आहे तिथे डिपार्टमेंटल एक्झाम चालतात. जसं आता आमचं रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे सिलेक्टेड ऑफिसर आहे त्यांना एक परीक्षा, नायब तहसीलदार झाल्यानंतर सुद्धा मला एक परीक्षा क्वालिफाय व्हावं लागतं. जर ती मी 4 अटेम्प्टमध्ये क्वालिफाय झालो नाही तर माझं पद निष्कासित होतं. ती मी परीक्षा क्वालिफाय झालेलो आहे, त्याचा डेस्क नंबर 1. असं करत करत डेस्क 1, 2, 3 असं 24 पर्यंत डेस्क आहेत वेगवेगळे. त्या डेस्कमध्ये त्याचं शाखावाईज काम चालतं. आपल्या डेस्क जर शोधायचं असेल आपला कोणत्या यायचं आहे, तर जी आपण जाहिरात पाहतो त्या जाहिरातमध्ये वर डाव्या बाजूला दिलेलं असते कोणत्या कक्षाची ही ॲडव्हर्टाईज आहे. 1, 2, 3, 4 जसं आपल्या सर्व ॲडव्हर्टाईज आहे 14च्या असतात, कक्ष 14च्या. मी कक्ष 15ला होतो. कक्ष 15ला डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, ज्याला अनुभव. म्हणून मग मी गेल्याबरोबर पहिल्यांदा मला कमिशन जेव्हा जॉईन करून घेते तेव्हा आपल्याकडनं लिहून घेते मी या परीक्षा दिलेल्या आहे. जर याच्या व्यतिरिक्त माझं कुठं नाव आढळलं तर माझं पद जाईल, मला नोकरीतून 7 वर्ष बाहेर करण्यात येईल, मला परीक्षा देता येणार नाही, असं माझ्याकडनं लिहून घेतलं. आणि ज्या परीक्षा मी देऊ शकत नाही त्या डेस्कला मला पहिल्यांदा नोकरीला टाकलं. मग मी तिथे नोकरी करणं चालू केलं. परंतु मी परीक्षा तिथे जायच्या पूर्वी मी एक्झाम देऊन ठेवल्या होत्या. माझा इंटरव्ह्यूचं शेड्यूल येणं बाकी होता, मी राज्यसेवेच्या परीक्षेचा रिझल्ट येणं बाकी होता. मला लेखी पत्र देण्यात आलं की तुम्ही राज्यसभेचे उमेदवार आहात, तुम्ही राज्यसभेच्या डेस्ककडे जर चुकीनेही दिसलात तर तुम्हाला 7 वर्ष तुमच्यावर बंदी घालण्यात. इतकी ट्रान्सपरन्सी प्रचंड तिथे आहे. ते झाल्यानंतर राज्यसेवेचा मेन्सचा रिझल्ट लागला, माझं त्याच्यामध्ये नाव आलं. पुन्हा मला एक नोटीस देण्यात आली, तुमचं मुलाखतीसाठी नाव जाहीर झालेलं आहे, तुम्हाला मुलाखतीच्या किंवा राज्यसभेच्या तिकडच्या याच्यामध्ये तुम्हाला फिरवता येणार नाही. ते झाल्यानंतर जेव्हा रिझल्ट लागल्यानंतर मला कुठून समजावं, मी तर त्याच ऑफिसमध्ये बसतो, त्यांच्यासोबतच जेवण करतो, त्यांच्यासोबत बसतो. मला वेबसाईटवरून कळालं की रिझल्ट लागला. इतकी प्रचंड ट्रान्सपरन्सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये आहे. मी 100% उमेदवार म्हणून अधिकारवाणीने तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही मनापासून अभ्यास करा. कोणत्याही प्रकारचे पैसे देऊन मॅनेजमेंट आणि या फालतूगिरी तिथं होत नाही. हे फक्त पळवाट आहे. तुमच्या आजूबाजूला जे निगेटिव्ह लोक आहेत त्या निगेटिव्ह लोकांनी तुमच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी विक्रम ग्रंथालयामध्ये जवळपास 1 वर्ष जेव्हा शिकवलं तेव्हा सब्जेक्ट वाईज जेवढं मला जमलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक लेक्चरमध्ये मी हेच सांगण्याचा प्रयत्न तेव्हाही करायचो, आताही करतोय की तुम्ही मनावर जर तुमचा स्वतःचा ताबा असेल, तुम्ही मनपूर्वक जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला 100% पोस्ट मिळेल. पण तुम्ही मनातच जर खचून गेला आणि मनातच जर असं म्हटलं की नाही ते भरपूर कॉम्पिटिशन आहे, माझं सिलेक्शन होणार नाही आणि मी अभ्यास कसा करू किंवा माझं तेवढी हिंमत होत नाहीये, तर तुम्हाला कधीही तुमच्याकडून पोस्ट निघणार नाही. सर्वप्रथम तुम्हाला सर्वात पहिले लढा द्यायचा आहे तो स्वतःशी द्यायचा आहे. सर्वप्रथम लढा द्यायचा आहे तो स्वतःशी द्यायचा आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगू शकतो, अजूनही मी 20 मिनिट बोलणार आहे. दोज आर नॉट इंटरेस्टेड. ज्यांना इंटरेस्ट नसेल त्यांनी फिरून आलं तरी चालेल. ज्यांना गरज आहे त्या 20 व्यक्तींसाठी मी बोलेन. ज्यांना गरज नसेल त्यांनी कृपया करून फेरफटका मारून आलं तरी चालेल. हा इनिशिएटिव्ह त्या सक्सेस अकॅडमीने आणि तहसीलदार साहेबांनी फक्त आणि फक्त गरजू लोकांसाठी घेतलेला आहे. संख्या वाढवण्याचा मुळात आमचा प्रयत्न नाही. कृपया करून सांगतो तुम्हाला, मला या गोष्टीची फार चीड आहे. एखादा व्यक्ती जर बोलत असेल तर आपण त्याला मनपूर्वक ऐकून घेतलं पाहिजे. सर्वात महत्वाचं तर नोट डाऊन करून घेतलं पाहिजे. माझ्या जवळपास एक 50 दुरुस्ती कशाबद्दल आहे. राज्यशास्त्राचा अभ्यास आता बऱ्याच लोकांचा असेल. 11वी घटना दुरुस्ती कशाबद्दल आहे. घटना दुरुस्ती का केली जाते, कलम 368 अंतर्गत जर संसदेला वाटलं तर संसद घटना दुरुस्ती करू शकते. वेगवेगळ्या विषयांमध्ये जर सुधारणा आढळली तर त्याच्यामध्ये करू शकते. 11वी घटना दुरुस्ती कशासाठी, कन्फर्म माहित असेल तर सांग. नाही, 11वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे. 11वी घटना दुरुस्ती अशा संदर्भात आहे की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक पहिले जॉईंट सिटिंग व्हायची, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा एकत्र बसायचे आणि मग इलेक्शन व्हायचं त्यांचं. पण 11व्या घटना दुरुस्ती 1961 ला झाली. त्यात अशी सुधारणा केली त्यांनी की
लोकसभा आणि राज्यसभेचे जे इलेक्टेड मेंबर आहे आणि नॉन इलेक्टेड मेंबर आहे ते सर्वजण मतदान करतील आणि मग उपराष्ट्रपती निवडल्या जाईल, अशी ती घटना दुरुस्ती. आपला इतका बारीक अभ्यास पाहिजे. मी जे तुमच्या समोर बोलतोय तुम्हाला सांगितलं की 2011 ते 2015 4 वर्षाची माझी मेहनत. 15 नंतर मी अभ्यास बऱ्यापैकी कमी करतो, कारण की मी 2 जून 14 जॉईन झालो. त्याच्यानंतर एखादा वर्ष मी खूप मन लावून अभ्यास केला, पण नंतर मला प्रशासनामध्ये असल्यामुळे वेळ कमी भेटत. तर 2 जून 14 पासून नंतर माझा वेळ कमी झाला, पण 2011 ते 15 4 वर्ष मी प्रचंड मेहनत केली. त्या 4 वर्षाची फलश्रुती म्हणून माझा जो अभ्यास मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्ट मलाही माहिती नाही. बरेचसे प्रश्न असे आहेत की जे मला सुद्धा माहिती नाही, ते तुम्हाला सुद्धा माहित नाही. परंतु आपल्याला पुन्हा पुन्हा तुम्हाला एकच सांगतो की आपल्याला एनी टाइम फक्त एकच गोष्ट डोळ्यापुढे दिसतोय, मला पोस्ट पाहिजे, मला बाकी काहीच नको. मला कोणाशी लेणं नाही देणं नाही, कोणता मुलगा नाही, कोणती मुलगी नाही, कोणाशी मैत्री नाही ना काहीच. लायब्ररीमध्ये पुण्याला जेव्हा शमित लायब्ररीमध्ये जायचो मला हार्डली 1-2 जण माहीत असते, जेही स्वतःहून बोलते. मला काहीच घेणं देणं नाही. मी 340 रुपये लायब्ररीची फी भरली आहे महिन्याची. मी सकाळी येणार, लायब्ररीला बसणार, बेंच होता, समोर डेस्क होता, पुस्तकं ठेवायचं. माझे पुस्तकं बॅग आणली, पुस्तक ठेवलं. 6 वाजता लायब्ररीमध्ये पहिल्या 2-4-5 जण आलेले असायचे, मी 5-6 असायचो. गेलं लायब्ररीत बसलं, पुस्तक ठेवलं, आपलं पुस्तक वाचायचं, नोट्स काढायचे, आपलं काम करायचं. 1:30 वाजता बाहेर प्रिमायसिस आहे जेवणाचा, तिथं पटपट जेवलं. बोलायचंही असेल तर एमपीएससीच बोलायचं पटकन. आणि सर्वात महत्वाचं, मी आता तुम्हाला मोबाईल आणि टॅबलेट बद्दल थोडं सांगायचं वाटतं मला, की मोबाईल आणि जे तुम्ही जे इतर गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करता, माझं असं मत आहे की सकाळी 5, 5:30, 6 वाजता जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा एकदा सायलेंट करून ठेवून द्यायचं. तर तो 1, 1:30, 2 वाजता जेव्हा जेवण करून झोप येते आपल्याला, त्यावेळेसच फक्त पाहायचं. तेव्हा मग काय करायचं, तुम्हाला जे 1:30 वाजेपर्यंत ज्या अडचणी आल्या त्या अडचणी लिहून ठेवायच्या. मी आणि रजिस्टर करून ठेवलं, त्याच्यासमोर लिहिलं होतं नेट. फक्त इंटरनेटचं जे कामकाज आहे ते त्याच्यावर करायचं. मग 1:30 वाजता तुम्ही काय करायचं, अर्धा तास ज्या अडचणी आला त्या अडचणी पटपट सर्च करायचे आणि तिथं लिहून घ्यायचं. नाही तर तुम्ही जर मोबाईल जवळ ठेवला, सर्वात मोठा डिस्टर्बन्स हा आपल्याला मोबाईलचा. कोणताही व्यक्ती असो, तो स्वतःचा मोबाईल, व्हॉट्सअप आणि ते फेसबुक पाहिल्याशिवाय काही शांत राहू शकत. आणि जो तुम्ही जर असं केलं, एखादा वयवर्ष 35 वर्षाच्या वरचा मनुष्य असेल, त्यांनी जर तसं केलं तर ते स्वीकारार्ह आहे. त्याचं वय निघून गेलेलं आहे, तो काही आता त्या पदावर बसण्याच्या मानसिकतेत उरलेला नाही. पण तुम्ही उद्या बसणार आहे, तुमची तयारी आहे. तुम्हाला जर पदावर बसायचं, तुम्हाला या गोष्टीवर मात करून पदावर बसावं. आणि मी तुमच्या मनात भीती दर्शवत नाहीये, पण मी तुम्हाला ऍक्च्युअल पोझिशन सांगतो. ऍक्च्युअल बाहेर मार्केटमध्ये काय सिच्युएशन आहे, स्पर्धा परीक्षेच्या तिथे तुम्हाला काय सिच्युएशन आहे, तो सिरियसनेस मी तुम्हाला सांगतो. त्या कॅटेगरीचे जे सर्वात खालचे लोक असतात, म्हणजे समजा ओबीसी कॅटेगरी असेल त्यातल्या सर्वात खालचे, ओपन सर्वात खालचे, ते सर्वात खालचे जे लोक असतात तळाचे, ते एमपीएससी मध्ये देतात. तिकडचे मंत्रालयातले जे टॉपचे लोक आहेत ते मंत्रालयात टाकतात. तर मी माझ्या ओपनच्या याच्यामध्ये सर्वात शेवटी होतो, सर्वात शेवटचा नंबर होता. माझी कॅटेगरी ओबीसी मध्ये येते. ओबीसी मध्ये येते तर मला समजा ओपन मधून नसती मिळाली तर ओबीसी मधून मला माझी पोस्ट मिळालीच असते, परंतु ओपन मध्ये मी सर्वात शेवटी होतो. त्याच्यामुळे तळाचे लोक त्यांनी घेतले होते, तर मला एमपीएससी ऑफिस मिळालं. तर मी माझं नशीब समजतो का, कारण की पुन्हा एमपीएससी मधून मला जेव्हा पोस्ट मिळाली तर मला एक समाधान आहे की मी डायरेक्ट एमपीएससी हेडक्वार्टर मध्ये काम केलेलं आहे. माझा जो आपला एक ऑफिस आयडी असतो तो सुद्धा मला एमपीएससी ऑफिसचा, इकडचा सर्वांचा आरईव्हीचा असतो, माझा एमपीएस एम म्हणून. हा झाला माझा प्रवास. आता मी तुम्हाला एक्झॅक्टली आता सध्या एमपीएससी मध्ये 1+5चं स्ट्रक्चर आहे, म्हणजे एक अध्यक्ष 6 सदस्य, बरोबर. एक अध्यक्ष आणि किती सदस्य, 5 सदस्य. तुम्ही बोलत राहा, तुमच्यासाठी बोलतोय. 1+5 असं स्ट्रक्चर आहे. पण सध्या आयोगामध्ये 1+5चं स्ट्रक्चर हे मान्य आहे, पण सध्या किती लोक आहेत तिथे, फक्त 2 जण. एक जण कोण आहे, अध्यक्ष जे आहे ते सतीश गवई सर आहे आणि सदस्य मेश्राम सर. आता सदस्य आणि अध्यक्ष या दोघांमध्ये काय फरक असतो, त्यांना समसमान मताचा अधिकार असतो. एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू लावायचे का, एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू लावू नये का, कोविडचं आता सध्या हे आहे, अशा पद्धतीवर त्यांनी ते एकत्रित डिसिजन घेतात. 2 जण मिळून एकत्रित डिसिजन घेतात. मग आता इंटरव्ह्यू मध्ये त्यांचं कसं राहते, इंटरव्ह्यू मध्ये पॅनल फिक्स होता. पहिल्या अध्यक्षाचं पॅनल, त्यानंतर सदस्यांचं पॅनल. मग एका वेळेस
एका वेळेस एवढ्या मोठ्या पदावर औरंगाबाद, त्यानंतर मुंबई, त्यानंतर नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे आपल्याला इंटरव्ह्यू घेण्याचं काम पडते, तेव्हा मग सर्व ठिकाणी अध्यक्ष जाऊ शकत नाही आणि प्रोसेसला विलंब करता येत नाही. मग काय करतात, अध्यक्ष मुंबईमध्ये थांबतात, दुसऱ्या सदस्यांना पुण्याला पाठवतात. मग हे सदस्याचं मेन चेंबर असतं. इंटरव्ह्यूच्या वेळेस मी तुम्हाला सांगेल की बसण्याची पद्धती कशी असते आणि कोणत्या कोणत्या प्रश्नावर तुम्ही तयारी केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला रजिस्टर ठेवावं लागेल. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला नेटसाठी वेगळं रजिस्टर, इंटरव्ह्यूसाठी वेगळं रजिस्टर, राज्यशास्त्रासाठी मोठे मोठे 3-4 रजिस्टर, अर्थशास्त्रासाठी मोठे मोठे 2 रजिस्टर, अशा वेगवेगळ्या पद्धतीची तुम्हाला नोट्स काढण्यासाठी तयारी करावी लागेल. त्यानंतर एखादी परीक्षा झाली, त्या परीक्षेला समजा आता राज्यसेवेबद्दल मी बोलतोय, समजा एखादी राज्यसेवेची ऍडव्हर्टाईज निघाली, ऍडव्हर्टाईज नंतर आपण फॉर्म भरतो, 7-8 लाख लोक त्याला फॉर्म भरतात. पूर्व परीक्षा दिल्यानंतर मेन्स साठी किती लोक सिलेक्ट होतात, पोस्ट मल्टिप्लाइड बाय 13, 14, 15 ते प्रमाण ठरवतात. कमिशन मध्ये डिसिजन घेतात, त्यानुसार ते प्रमाण ठरवले जाते. 13, 14, 15 पट पोस्टच्या. समजा जर पोस्ट असतील 400, त्याच्या जर 15 पट ठरवले तर 15×4 एवढे लोक मेन्सला घेतले जातात. मग मेन्सची परीक्षा दिली, तेवढ्या लोकांनी मेन्स दिली. मेन्स दिल्यानंतर त्यातून फक्त 30 लोक, पोस्टच्या 30 लोक इंटरव्ह्यू साठी घेतले जातात. आणि इंटरव्ह्यू मध्ये समजा 3000 लोक आले इंटरव्ह्यूला, 3000 लोकांचा इंटरव्ह्यू घेतला जातो, त्याचा शेड्यूल लावला जातो. ती इंटरव्ह्यू घेतल्यानंतर, इंटरव्ह्यू संपल्यानंतर फक्त ऍक्च्युअली जेवढ्या पोस्ट आहेत तेवढ्या लोकांना दिली जाते. आता काही कोर्ट केसेस आहे, इतर गोष्टी आहेत. ते कोर्ट केसेस कशावर आहे की मराठा आरक्षण आहे किंवा इतर गोष्टी आहे, याला सिलेक्ट केलं नाही, त्याला का केलं, पूर्व परीक्षेला कोणत्या स्टँडर्डवर कोणी पास केलं. समजा पूर्व परीक्षेचं स्टँडर्ड असेल ओबीसीचं आणि ओबीसीवर एखादा व्यक्ती जर आतमध्ये गेला, त्याला मेन्सला ओपनची जागा नाही देत आहे. समजा तो जर ओपनच्या याच्यावर प्रिलिम्स पास झाला असेल तर त्याला मेन्स आणि इंटरव्ह्यू मध्ये ओपनची जागा घेता येते आणि त्याच्या कॅटेगरीचा त्याचा जो राईट आहे तो फिक्स राहतो. आलं का लक्षात? तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहे त्या प्रश्नाच्या संधीमध्ये तुम्हाला काही अडचण आली तर ते तुम्ही विचारा. त्यानंतर आता तुम्हाला बुक लिस्ट दिलेली आहे, प्रत्येक सब्जेक्टनी आहे, तुम्हाला बुक्स दिलेले आहे. तुम्हाला काय करायचं आहे, राज्यशास्त्र एक सब्जेक्ट निवडला, त्याचं बुक घ्यायचं आहे, ते बुक डिटेल वाचायचं आहे. डिटेल वाचल्यानंतर त्याच्या नोट्स काढायच्या. त्यानंतर नोट्स काढताना आता नोट्स कशा काढायचे ते लक्षात घ्या. 4 ते 5 प्रकारचे पेन तुम्हाला वापरावे लागतात. ब्लू, रेड, ब्लॅक, ग्रीन. हे कशासाठी पेन वापरायचे आहे तुम्हाला की जेणेकरून पटकन हायलाइट झालं. समजा जर तुम्ही आता पानिपतचे 3 युद्ध म्हटले, 1526 ला पहिलं झालं, दुसरं 1556 ला झालं, तिसरं 1761 ला झालं. 3 पानिपतचे जे युद्ध झाले तर याच्यामध्ये तुम्हाला रेड पेन मध्ये त्याचे वर्ष लिहायचे आणि कोणाकोणामध्ये झाले ते तुम्हाला साईडला लिहायचे. बाबर व इब्राहिम लोधी पहिलं, अशा पद्धतीचे तुम्हाला ते ब्लू पेन मध्ये लिहावं लागते आणि जे पटकन दिसलं पाहिजे. 1526, 1556, 1761. जशी मराठीमध्ये एक म्हण आहे की तिथे 1.25 लाख बांगडी फुटली. कुठे? पानिपतच्या 3ऱ्या युद्धामध्ये. अवश्य अब्दाली मराठे. तेव्हा प्रचंड कत्तल झाली लोकांची. तर तो वाक्यप्रचार का आला की तिथे प्रचंड लोकांना मारल्या गेले, प्रचंड लोक मराठे मारल्या गेले तिथे त्या युद्धामध्ये, म्हणून ती 1.25 लाख बांगडी फुटली अशी फ्रेज आहे. एक आहे कात्रजचा घाट दाखवला, तर तो कात्रजचा घाट आहे, तिथे वाक्यप्रचार रूढ झाला का तर त्याला तिथं फसवण्यात आलं. म्हणून कात्रजचा घाट दाखवण्याचा अर्थ काय होतो? काय होतो कात्रजचा घाट दाखवण्याचा अर्थ? कात्रजचा घाट दाखविणे म्हणजे काय करणे? एखाद्याला मात देणे, धूर्तपणाने एखाद्याला मात देणे. पहिले जे गनिमी काव्य खेळले जायचे ते. आता एखादी नोट्स जर तुम्हाला काढायची असेल तर ती नोट्स कशा पद्धतीने काढल्या गेली पाहिजे? जसं आरबीआय आहे, जसं आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं तुम्हाला नोट्स काढायची एकदम शॉर्ट मध्ये, जास्तीत जास्त 5 ते 6 ओळीमध्ये तुम्हाला टॉपिक संपवायचा असेल अशा पद्धतीने तुम्ही काढली पाहिजे. हिल्टन समिती, आरबीआय हिल्टन समिती 1926 ची, त्याच्यानुसार त्याची स्थापना झाली.
1 एप्रिल 1935ला त्याची स्थापना झाली. त्याचा कायदा जो आहे तो 1934चा आहे, आरबीआय ॲक्टचा. त्याचं काम काय आहे? परकीय गंगाजळीचं व्यवस्थापन करणे. ती बँकांची बँक आहे आणि त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत: रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, MSF. त्या 4 टर्म आहे. मी तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये घेऊन जात नाही. एवढं तुमच्यासाठी पुरेसं आहे की नोट्स कशी काढली पाहिजे आणि त्याच्यामध्ये शॉर्ट फॉर्म वापरायचे आहे तुम्हाला, एकदम शॉर्ट फॉर्म. तुम्हाला अख्खा महाराष्ट्र लिहित बसायचं नाही, भारत लिहित बसायचं नाही. तुम्ही लिहू शकता MH, IND, FR, DPSP, SC. आता हे शॉर्ट फॉर्म कशासाठी? की आपली नोट्स पूर्ण पुस्तकच्या पुस्तक तुम्हाला उतरवायचं नाही, एकदम शॉर्ट मध्ये लिहायचं आहे. MH महाराष्ट्र, इंडिया. FR म्हणजे मानवी हक्क तुम्हाला प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही, फंडामेंटल राईट्स. FR. DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. त्याच्यानंतर SC सुप्रीम कोर्ट. म्हणजे समजा सुप्रीम कोर्टाने एखादा लँडमार्क डिसिजन दिला तर तुम्हाला SCचा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब ते सुद्धा आहे. परंतु SC प्रत्येक वेळेस SC कशासाठी लिहितो मी? की सुप्रीम कोर्टाचं काय लँडमार्क डिसिजन आहे. वृत्तपत्र वाचताना एखादं वृत्तपत्र वाचायचं आपण घेतलं, प्रत्येक वेळेस हे लिहायची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने असे म्हटले की फक्त SC 2 डॅश आणि समोर जे म्हटलं ते झालं. म्हणजे जे ते दोन लाईन मध्ये लिहिणार आहे ते आपलं एका लाईन मध्ये कसं लिहिता येईल ते तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर शॉर्ट फॉर्म जेवढे तुम्हाला वापरता येईल तेवढे शॉर्ट फॉर्म जर तुम्ही वापरले तर तुम्हाला MPSC ची नोट्स तुमची छोटी होईल आणि तुम्हाला त्या दिवशी एक्झामच्या पूर्वी म्हणजे अख्खी माझे संपूर्ण सब्जेक्ट 15 ते 16 जे आपले सब्जेक्ट आहे ते 2 दिवसात वाचन करायचो. का वाचन करायचो? माझी प्रचंड प्रॅक्टिस तेवढ्यात झाली होती. का? कारण की त्यांना संपूर्ण सब्जेक्टला मी फक्त आणि फक्त 7 ते 8 रजिस्टर मध्ये समअप केलं होतं. मराठीचे एवढं मोठं मराठी फक्त आणि फक्त माझं 7 ते 8 पानांमध्ये झालं होतं. काय म्हणतोय मी? 7 ते 8 पानं फक्त. संपूर्ण ट्री डायग्रामचा वापर करा, तुम्हाला जे वाटते ते करा. तुम्हाला फुल स्कोप दिलेला आहे. आणि अजून एक MPSCचं असं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्र लेव्हलला तुम्ही किती ताकदवान आहे. बरेचसे लोक म्हणतात ना की माझ्यात हे टॅलेंट आहे, मी एवढा रुबाबदार आहे, मी एवढा हुशार आहे. तर तुम्हाला महाराष्ट्र लेव्हलला टॅलेंट चेक करण्यासाठी हे MPSC कमिशन आहे. तुमच्यात किती दम आहे ते तुम्ही तिथं दाखवला पाहिजे. माझं असं स्पेसिफिक मत आहे. मी सुद्धा इकडे प्रशासनामध्ये का आलो, MPSC ची परीक्षा का दिली? कुणीही पास करू शकतं, कुणीही पास करू शकतं. तर मग ती तुम्ही परीक्षा द्या आणि परीक्षा पास करा. हे खुलं आव्हान MPSC दर दिवशी तुम्हाला देईल आणि ते आव्हान तुम्ही स्वीकारलं पाहिजे. प्रत्येक वेळेस जर तुम्ही आव्हान स्वीकारत गेले तरच तुम्ही कुठेतरी तुम्हाला गती आहे. आणि असं म्हटलं जाते तुम्ही प्रत्येक वेळेस मोठं एम ठेवा, तुम्हाला छोटं काहीतरी नक्की मिळूनच जाईल. मी प्रत्येक वेळेस अभ्यास डेप्युटी कलेक्टरचाच केलेला आहे म्हणून मला नायब तहसीलदार पद मिळालं. तुम्ही नक्की आणि नक्की चांगला अभ्यास जर केला तुम्हाला खालचं पद मिळणारच आहे, 100% मिळणार आहे. मी अधिकारवाणीने तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या व्यक्तीने कंटिन्यू 2 वर्ष अभ्यास केला त्याला 100% पोस्ट मिळते. फक्त 2 वर्ष अभ्यास म्हणजे अभ्यासच करावा लागतो. एकदा डिटेल जर वाचा तर तुम्हाला 3 तास लागतील सुरुवातीला, पण हळूहळू आता मला वेळ 20 मिनिट लागतो. सुरुवातीला 3 तास लागायचे. का? कारण की तेव्हा मी प्रत्येक न्यूज डिटेल वाचायचो. लोकसत्तामध्ये फक्त तुम्हाला करंट अफेअर्स नाही मिळत, तुमचं कॅपॅसिटी बिल्डिंग सुद्धा होतं. त्याचे जे संपादक आहेत गिरीश कुबेर, एकदम प्रतिभावंत व्यक्ती आहे. शालीतून झोडे मारणे हा जो वाक्यप्रचार आहे, शुद्ध शब्दामध्ये दुसऱ्याशी बोलायचं आणि त्याला कोंबातच घेऊन द्यायचं, अशा पद्धतीनं ते तुम्हाला तिथं समजेल. अधिकारी पद मिळवणं त्याही पेक्षा कठीण आहे ते टिकवणं तुम्हाला तिथून समजेल. संपादक घेऊन डिटेल वाचा, खूप मजेशीर आहे. म्हणजे मी तर असं म्हणतो की मला दुर्दैवानं लवकर पोस्ट मिळाली. म्हणजे एकही वर्षाने मला 6 महिन्यात पोस्ट मिळाली, ते माझं दुर्दैव. नाहीतर मला 2 वर्ष कंटिन्यू जर मी घिसपीट करत राहिलो असतो तर अजून याच्यापेक्षा लक्क होऊन तुमच्या समोर असतो. आणि मी का तुम्हाला म्हणतो की तुम्ही मन लावून अभ्यास करा. जर कधी तुम्हाला पोस्ट मिळाली दुर्दैवाने तरी तुम्ही इतके प्रतिभावंत तयार व्हा की तुम्ही 100 जणांमध्ये तुम्ही नक्की उठून दिसा की यांनी काहीतरी वेगळं केलं. हे का? कारण की त्याच्यात तुमची कपॅसिटी बिल्डिंग होती. मी पुन्हा शब्द वापरतोय, कपॅसिटी बिल्डिंग. एक व्यक्ती तयार होतो, फक्त पोस्ट मिळवण्यासाठी नव्हे तर जीवन जगण्यासाठी सुद्धा तो तयार होतो. 100 लोकांमध्ये तो 100% ओळखला जातो. लक्षात येतं यानं काहीतरी वेगळं ट्रेनिंग घेतलं, हा कुठून वेगळ्या ठिकाणून आलेला. जसं आता 7 कोटीचं बक्षीस आता त्यांना मिळालं. कितीचं मिळालं एक्झॅक्ट?
7.38. मग त्यांनी ते कसं विभागलं? 50% कोणाला दिलं? टॉपचे 9 शिक्षकांना. टॉपचे 9 शिक्षकांना दिलं. का दिलं? त्यांना प्रेरणा मिळावी देशात. त्यांना प्रेरणा मिळावी. अजून काय त्यातून साध्य होईल? ते जे 9 लोक ज्या देशातून आलेले आहेत त्या देशातल्या मुलांना सुद्धा त्याचा फायदा होतो. बरोबर? 50% झालं. नंतरचे 30% कोणाला दिलं? नंतरचं अजून 20% कोणाला दिलं? हा म्हणते एमपीएससीचा अभ्यास. एमपीएससी काय म्हणते हे तर कोणाला माहिती आहे. 7 कोटी रुपये रणजित सिंह डिसलेंना मिळाले, प्रत्येकाला माहिती आहे. परंतु एमपीएससी वाल्यांना काय शोधलं पाहिजे? ते सोलापूरचे आहे, त्यांना एक भाऊ एक बहीण आहे, त्यांचा मोठा भाऊ जो आहे तो कंपनीमध्ये आहे. 100% शेअर पैकी 50% कोणाला दिलं, 30% कोणाला दिलं, 20% कोणाला दिलं, हा अभ्यास आहे. न्यूज प्रत्येकानेच वाचली, पण आपल्याला त्यातून काय दिसलं पाहिजे? 30% कोणाला दिलं त्यांनी आणि 20% कोणाला दिलं, हे आपल्याला दिसलं पाहिजे. मला तुम्हाला अधोरेखित करायचं आहे. काल परवाची न्यूज आहे. फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, माझं बोलणं तुम्हाला डिवचल्यासारखं जरी वाटत असेल तर मी सत्यच बोलणार. माझी वाणी जी आहे ती सत्यच बोलणार. मी तुमच्या समोर जे मांडणार ते सत्यच मांडणार. जे सत्य परिस्थिती आहे ती विदारक जरी असली तरी सत्यच बोलणार. त्यातून जे लोक सुद्धा 30% पीस आर्मीला दिले, पीस आर्मी, 20% पीस आर्मीला दिले आणि 30% टीचर इनोव्हेशनला दिले. 2 टर्म आहे, त्या 2 टर्मला त्यांनी दिले. हे विचारू शकते, हे प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून तुम्हाला मी ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर 3 डिसेंबर कालचं कशासाठी फेमस आहे? हा, काल 3 डिसेंबर होती तारीख 4 तारीख. परवा काय फेमस होतं 3 डिसेंबरला? हा, अपंग दिन. अजून पटकन बोललं पाहिजे, पटकन. 3 डिसेंबर कशासाठी फेमस आहे? कोणतरी बोलला आता मध्य प्रदेश ठिकाणी, सांगा ना कोणतरी काय सांग. हा, कशामुळे झाली? हे म्हणजे मला म्हणायचं काय माहिती का, मी तुम्हाला न्यूजच नाहीये, तुम्ही माझा बोलण्याचा उद्देश समजून घ्या. MIC नावाचा गॅस होता, मिथिल आयसोसायनाईड. पहाटे 4 वाजता लोक झोपलेलेच होते आणि त्याच्यामधून तो गॅस लीक झाला. फॉर्जिन सारखा एकदम विषारी गॅस आहे. त्या गॅसमध्ये लोक तिथंच मरण पावले तर पावले. तिथून 30-40 वर्ष तो रोग तसाच राहील. त्यांच्या जीनमध्ये आजही ते MICचे ट्रेसेस आढळतात. इतका भयानक तो रोग होता. तर तो गॅस लीक झाला, लोक प्रचंड मरण पावले. 3 डिसेंबर 1984 ते झाले. अभ्यास कसा? परफेक्ट प्लॅनिंगनी आणि डिटेल करावा. प्राईम मिनिस्टरची लिस्ट आहे, तुम्ही सांगू शकता का पटापट आपल्याला? ती पाठ करावी लागेल. कशी पाठ करावी लागेल? 1947ला भारत स्वतंत्र झाला. 47 ते 64 सरळ नेहरू होते, सरळ 47 ते 64. 27 मे 1964ला ते वारले, ते संपला विषय. त्यानंतर मग 64 ते 66 लाल बहादूर शास्त्री. 10 जानेवारी 66ला ते वारले. त्याच्यानंतर 66 ते 77 थेट बिलकुल इंदिरा गांधी. 66 ते 77 म्हणजे 1947 ते 77 30 वर्ष फक्त 3च PM होते. हे तुम्हाला पाठ करा, मग तुमचं लिंकिंग जुळेल, मग तुमचा अभ्यास होईल. बाकी तुम्हाला सांगितलं 7 ते 8 लाख लोक दरवर्षी कॉम्पिटिशन मध्ये उतरत आहेत. त्यांच्यापेक्षा तुम्ही वेगळं कुठे आहे ते तुम्हाला पाहावं. 1966 ते 77 झालं. 77 ते 80 3 वर्ष जनता सरकार. कसं काय जयप्रकाश नारायण PM मोरारजी जयप्रकाश नारायण त्या चळवळीतले होते, परंतु ते PM होते. मग 77 ते 80 झालं. नंतर 80 ते 84 पुन्हा इंदिरा गांधी आल्या. 84 ते 89 त्यांचा मुलगा राजीव गांधी. 89 ते 90 VP सिंग. 90 ते 91 चंद्रशेखर. त्यांच्या काळात भारताचं संपूर्ण सोनं गहाण ठेवण्यात आलं. चंद्रशेखर यांच्या काळात किती झालं? 90 ते 91 पर्यंत आलं. 91 ते 96 नरसिंहराव काँग्रेस सरकार, कोॲलिशनचं गव्हर्नमेंट. मग 91 ते 96 झालं. 96 ते 96 13 दिवसाचं अटलजींचं सरकार. 96 ते 96 नंतर 96 ते 97 97 ते 98 2 होते तेव्हा. SD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल. इंद्रकुमार गुजराल यांना फॉरेन नीतीसाठी ओळखलं जातं. 98 ते 4 अटलजी कुटुंब. 4 ते 14 मनमोहन सिंग आणि 14 पासून पुढे माननीय पंतप्रधान मोदी. अशा प्रकारे मला सांगायचं काय तुम्हाला, एक विषय संपूर्ण टाकायचा. आपण एखादा सब्जेक्ट वाचतोय ना,
तो संपूर्ण टाकायचा डायरेक्ट. आता धातू अधातू एलिमेंट्स आहेत. पुन्हा पुन्हा सांगतो मी, सिरियस असतील तरच बसा. आजूबाजूच्यांना दिसण्यासाठी कोणती गोष्ट करू नये. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, Na, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, फ्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगॅनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. पहिले 30 एलिमेंट माझ्या पाठ. पहिले जेव्हा मी एमपीएससी करायचो 13-14ला, तेव्हा माझे 118 एलिमेंट पाठ होते. त्यानंतर मी रिवाईज करणं बंद केलं. पण हे 30 माझ्या आजही पाठ आहे. मला सांगायचं काय, तुम्हाला जर उद्या चालून विचारलं की कॉपरची संयुजा किती, तो तुमच्या किमान पाठ आहे. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन. अशा पद्धतीने तुम्ही कॉपरपर्यंत येऊ शकता. त्याची लगेच संयुजा काढू शकता. आणि 100 प्रश्नांना 1 तास दिलेला आहे. मग 100 प्रश्नांना जर तो 1 तास दिलाय, तेव्हा तुम्हाला या ट्रिक्स तुमच्या कामात येतात. या ट्रिक्स जर तुमच्याजवळ असतील, त्या ट्रिक्स तुमच्या कामात येणार आहे तेव्हा 1 तासामध्ये. आणि तेव्हा आपले प्रश्न सोडवले जाणार. आता क्वेश्चन पेपर हातामध्ये आला, तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला माहिती नाही. मी माझी एक पद्धत तुम्हाला सांगतो, ज्याने माझा वेळ वाचतो, मला सवय पडली. प्रश्नपत्रिका हातामध्ये आली, 11 ते 12 पेपर आहे. प्रश्नपत्रिका 10:30ला हातात आली, 10:30ला उत्तरपत्रिका हातात आली. तुम्ही लिहून घेतलं, जाऊ शकता. ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ शकता. एखादी उत्तरपत्रिका हातात आली, ती तुम्ही तयार केलं. प्रश्नपत्रिका जशी तुमच्या हातात आली, प्रश्नपत्रिका हातात आल्याबरोबर पहिल्या क्षणी उत्तरपत्रिकेचा क्रमांक आपण, तुमचा आसन क्रमांक त्याच्यावर टाकतो आणि त्याच्यातले जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन तुम्ही चालू करता. चालू केल्यानंतर माझं असं म्हणणं आहे, पहिल्या प्रश्नापासून तर 100व्या प्रश्नापर्यंत तुम्ही फास्ट जायला पाहिजे. एकदम फास्ट, विथ झिरो रिस्क. जेवढे प्रश्न येतात तेवढे. पुन्हा तुम्ही पहिल्या प्रश्नावर आला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही पहिल्या प्रश्नावर जे सोडवलेले प्रश्न आहेत ते सोडून द्यायचे. असं करत करत 1 ते 100 तुमचे किमान 150 राऊंड व्हायला पाहिजे. कुठपर्यंत? 40व्या मिनिटात, 11:40 आणि मग 20 मिनिटामध्ये जेवढे आपले ओके प्रश्न झालेले आहेत ते प्रश्न तुम्हाला उत्तरपत्रिकेवर गिरवायचे.